कसं काय मंडळी, हाय का बरं? काय चाललंय माझ्या सख्याने सख्यानो? आईच्या गावात तुम्ही मागच्या व्हिडिओला माझ्या काय ढीगभर पोतं भरून खचून प्रेम दिलं ना, त्याच्यामुळे तुमच्या नीलमकडून आय लव्ह यू ना. आई शपथच आजचा दिवस लय गडबडीचा होणार आहे. तुम्हाला सांगितलं ना अचानक गावी यायचं झालं. इकडं आमच्या सासूच्या दिराच्या कारभाराची मीटिंग चाललेल्या. इकडं जाऊ बाई थपा भाकरी थापत होती, चुलीवर पाणी तापत होतं आणि इकडं मी धपा कपडे धुवायला घेतलेले. अहो लय गडबड होती. आता कशासाठी ते सांगतो. अहो आमच्या नवीन घरासाठी आम्हाला लाद्या, स्टाईल, किचन, बेडरूम, संडास, बाथरूम म्हणजे सगळं काही सिलेक्ट करायचं होतं ना. किचन बिचन कसं करायचं. मग काय आम्ही जावा मस्त झागूर होऊन चाललो. तिकडे तो दुष्काळात 13वा महिना. अहो म्हणजे प्लंबर आले व कुठं नळ काढायचा, कुठं बेसिन काढायचा, हेन तेन असल्या 12 भानगडी चालू होत्या. ह्यांच्या गप्पा शप्पाचं असं डोकं उठलं ना, तर इकडे सासू आणि सासऱ्याचं कुठल्या गोष्टीवर महायुद्ध चाललंय ते आमच्या दोघींच्या डोक्यावरनं चाललेलं. आमचा मेकअप उतरला व ह्यांच्या नादामध्ये. आई शपथ, चक्क चायनीजचं दुकान, ते पण आमच्या मिनी फट्यावर. काय सांगू, हळूहळू आमचं गाव पण सुधरत चाललंय. आता काय पुढची स्टेप डायरेक्ट अमेरिकाच होणार आहे आमच्या गावामध्ये. अहो 8 दिवस झालं चायनीजचं दुकान ओपन झाले. हळूहळू दुकानं नवीन उघडायला लागलेत आमच्या पण फाट्यावरती. ट्रिपल शीट 3 तांगडीवर टाकून आम्ही शेडगेवाडीला पोहोचलो बघा. शेडगेवाडीमध्ये ते दुकान होतं. पहिल्यांदा सुरुवात तुळशीमाईचा नमस्कार करून घेतली. तुळस पण आम्हाला सिलेक्ट करायची होती. मार्बलच्या तुळशी होत्या 3 कलरमध्ये. दगडाची पण तुळशी होती, पण आम्हाला मार्बल मधली आवडली. आता कलर कुठला चॉईस करते आम्हाला माहित नाही. अहो संडास बाथरूम सगळंच करायचं होतं ना. पहिल्यांदा स्टाईल पासून सुरुवात केली. अहो खाच्याची स्टाईल आपल्याला नव्हती पाहिजे, कारण त्या खाच्यामध्ये घाण जाऊन बसती. सगळ्या बायकांना आपल्या मंडळीला सखींना माहितच असेल त्या खाच्याची स्टाईल साफ करताना कसल्या हाताचं तुकडं पडते ती बघा राव. म्हणून आम्ही आम्ही दोघी जावा का नाही स्टाईल वरती हात फिरवून बघत होतो. कुठली चांगल्या कुठली अगदी बारीक डिरेक्शन करून 3ऱ्या डोळ्यानं बघत होतो. ही लास्ट वालीच आम्हाला ना प्लेन मस्त आकाशी कलरची ना किचनसाठी आम्ही सिलेक्ट केलेली. फुल टू फायनल करून टाकलं, कारण का किचनचं डिपार्टमेंट आमच्या बायकांकडे होतं ना. बाई पण भारी देवा. आता आम्हाला हे हॉलची लादी सिलेक्ट करायची होती. आता ह्या दोघांचं चाललेलं डिस्कस कुठलं करायचं म्हणून. एकाचं तोंड पूर्वेकडे, एकाचं तोंड पश्चिमेकडं. मग आमच्या दिराला पाहिजे होतं असं काळ लाईनीवाली आणि जावला आकाशी लाईनीवाली आवडलेली. बघूया आता फिक्स काय. मीटिंग बसले बघा. मला वाटते 2 तास तरी मीटिंगला लागतेली. माझी सासू तर कंटाळून खालीच बसली बाबा. तर वैतागली. मला वाटतं आता सुरी काटा घेऊन ठुकून बघते का काय माहित. मला ही गोल्ड लाईनवाली आवडलेली आणि फायनल शेवटी आमच्या दोघींच्या मर्जीने गोल्ड लाईनवाली पण झाली. लक्ष्मी चूल पण आलेली बाबा, चांगली दिसत होती. प्रवेशद्वाराला लावण्यासाठी बघा देवदेवतांच्या ह्या फरशा होत्या. आमचं काही नक्की नाही घ्यायचं का नाही ते. आता आलं भांडी घासायचं डिपार्टमेंट. घासतो कोण? आम्ही. मग डिसाईड कोण करणार? आम्ही. झोपा आणि भांडी घासा, खावा, झोपा, भांडी घासा. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय काम आहे म्हणून आम्ही मोठा बेसिन घेतला, म्हणजे जास्त भांडी साठायसाठी आणि रात्रभर घासायसाठी. जिंदालचा होता. ओ जय जिंदाल. आता आमचं होतं किचन कट्टा डिसाईड करायचा. मला हे जरा चमक धमकवाला लालवाला आवडलेला आणि जावला जरा लाईट कलरचा टिपक्याचा हा वाला आवडलेला, म्हणजे मरून कलर मध्येच दोघींना आवडलेले. पण आता कुणाचं फिक्स करायचं, इकडचं करायचं का तिकडचं करायचं. मग सगळ्यांनी मिळून जावाची चॉईस आवडली, मग आम्ही ती फिक्स केली. आता आलं खावा आणि 2 नंबर करा. हे का दिराच्या म्हणजे साईटला लावणार आहे ओ इंग्लिशवालं. मग काय आमच्या बुंडुकल्यानं ते वापरून बघितलं तर शेवटी ते डिसाईड झालं. मग आता खाल्लंय, खाली केलंय, मग आता भरायला पण पाहिजे ना. अहो 2-3 तास लागल्या नुसत्या फरशान किचन कट्टा आम्हाला फिक्स करायला. मग दाबून हाणलं ना 2 वडापाव सगळ्यांनी हाणलं. केडगेवाडीचा वडापाव 1 नंबर वडापाव. बरोबर मध्यभागीच आहे बघा. झेंडा दाखवला ना त्याच्या बाजूला. सगळ्यांना माहित असेल तिथला वडापाव बेस्ट आहे म्हणून. अहो कपडे सकाळी धुतली गडबडीत, पण सुकत घालायची राहिली ना. हे आमच्या तिथं बघा चमकीला झालेली चिल्ली पिल्ली कसलं गोड दिसतंय. काळूराम तर जबरदस्तच आहे बघा. मी सगळ्यांचा व्हिडिओ एवढा भारी काढते आणि माझा व्हिडिओ बघा अर्ध माझं मुंडकं गायब, अर्ध हे गायब ते गायब. काय सांगायचं राव, कोणच मला माझा व्हिडिओ चांगला काढत नाही. मग काय आता मी रुसूनच बसणार आहे. अहो उन्हात कपडे घालायला बघा 5 वाजले, तो संध्याकाळचं टायमिंग झालं. आजचा बेत काय होता, मस्तपैकी गावठी कोंबडा नाही वो,
कोंबड्याला अंड कुठं असतात, त्यात अंडी होती बाबा. समजून घ्यावं तुमच्या नीलमला. मग काय चुलीवरचा बेत होता. जाऊबाई म्हणाली मी चिकन बनवते, तुम्ही भाकरी थापा. इकडं माली आई मस्तपैकी धार चुळू 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 काढत होती. नाही जात नाही अंधार बुडूक. आणि आमचा किचन फुल व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. जाऊ म्हणाली की आज मस्तपैकी तडकता फडकता रस्सा वेगळ्या पद्धतीने बनव बया, कसा पण बनव, पण तुझा तेवढा जागा सांभाळ बघा. कारण का खाली धनाधना आग लागलेली. काय आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. करपून बिरपून निघालो तर जाऊबाई खरंच जोरात होती. आज फुलटू एनर्जी मध्ये होती. म्हणाली की तुम्हाला नशाच चढली पाहिजे रश्श्याची. मग काय मी पण तिथं बसून बघायला लागलो. अहो भाकरी घालायला गरमागरम भाकरी करायची आणि अशी गरमागरम कुस्कारून खायचा आमचा बेत होता ना. इकडं मस्तपैकी चिकन असं वाफाललं. वासानं काय मुंग्या जमा होतील तशा आमच्या घरातले एक झालं का करायला लागलेली. इकडं काय माहित कारभाराची आणि सासूची कुठली तरी मीटिंग. आज किती काही पैसा उधळावं तिची मीटिंग बसलेली होती. मग सगळेच असे दाबूजून कुस्कारून खाणार होते ना. मग धनाधना अशा 10-15 भाकरी घातल्या बघा. अहो आमच्यात ती पिल्ली नाही का चमकीची, काळूराम आणि गोरूराम, त्यांच्यासाठी पण स्पेशल भाकऱ्या घालाव्या लागतात ना हो. म्हणून वेळ लागतो जरा. मग काय आता फुलटं तयार होतं तर म्हणलं खुडबुड काय वाजतंय. तर हे मांजरीची आमची मनी मटणाचं पिशवीच घेऊन गेली. आता त्याला त्यात काय हाडकं घालणार आहे ती. भाकऱ्या मस्त अशा गरम गरम झालेल्या होत्या. गावाला जरा जाड भाकऱ्या घालायला लागतात हो, नाहीतर अशा कडक होऊन जातात ना गावच्या हवेनं. मस्तपैकी अशा टम फुगत होत्या ना. हा काय वास सुटलेल्या चुलीवरच्या मटणाचा जबरदस्त. पहिली पंगत बघा आपल्या जेंट्स लोकांची बसली. सगळ्यात पहिल्यांदा बघा आपली बारकी सासू बसलेली. बोलली चुली पुढेच बसून खाणार आहे. मग काय एका बुक्कीतच कांदा फोडून खाल्ला. अहो कापून खाण्यात कांदा काय मज्जा यावी, असा फोडूनच आपटून खाल्ला पाहिजे. मग काय असा बारीक मिक्सर पण फेल कुस्करण्यापुढं असा बारीक कुस्करून खाल्ला बघा. जाऊबाईला म्हणलं इकडे बघ, तर ती पहिल्यांदा पाया पडत होती. काय म्हणायचं नाही. आमचं भाऊ बघा दाबून खात होते. जसा कॅमेरा फिरवला तसं तोंड बंद करून हळूहळू बारका घास खायला लागले. काय म्हणायचं राव. आमच्या बाल्याला बघा रात्र झाली की उजाडतं. रात्रीच्या 11 वाजता अंगणातला झाडू मारत होती आणि माझी सासू लिकीबर बोलत होती. बाकीच्या उचापती तुम्हाला सगळ्या उद्या सांगतो. आज लय दमलोय राव बघा मंडळी. आता तांब्या भरून पाणी पिणार आहे कट्ट्यावर बसून.